अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कागल तालुक्यात पूर्ण झालेत। तालुक्यातील 1086 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून 5197 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अतिवृष्टी आणि पुराचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसलाय, तसंच भात पिकाचंही मोठं नुकसान झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यापासून तुफान पाऊस झाला, त्याचा खरीप हंगामावर विपरीत परिणाम झालाय। सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात 20,435 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत। तसंच अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे खोळंबले होते। 1 सप्टेंबर पासून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। कागल तालुक्यात 25,671 हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे, तर 17,008 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या। अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे यंदा 1086 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं असून 5197 शेतकरी बाधित झालेत। त्यामध्ये 822 हेक्टर क्षेत्रातील ऊसाचं नुकसान झालंय, 124 हेक्टर क्षेत्रातील भात, 81 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, 47 हेक्टर मधील भुईमुगासह 11 हेक्टर मधील भाजीपाला आणि इतर पिकांचं नुकसान झालंय। दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठच्या गावातील पिकांना सर्वाधिक फटका बसलाय। नुकसानीचे पंचनामे करून ते जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात लगबग सुरू आहे।